इंद्रजित भैया माने 11 अकलूज या संघाचे खेळाडू रामदास होले आणि त्याचबरोबरीत विशाल कांबळे यांना सूचना आहे की आपण टीमशी संपर्क साधायचा आहे आणि त्याचबरोबरीत आपण कमिटीशी देखील संपर्क साधायचा आहे। सागर सरांना विनंती, आपण स्टेजवरती यायचं आहे। सामना 5 ओव्हरचा राहील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। ओम नमो जय अध्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवतारो जय जय। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही आमदार चषक 2025च्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतोय। दिवस क्रमांक 2 मध्ये पहिली मॅच सुरू होती आहे। पहिल्याच बॉलवरती आक्रमण देखील मोठं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला एक जोरदार प्रहार तुम्ही बघा। कालच्या दिवसाची देखील सुरुवात जर तुम्ही बघितली ही चौकाराने झाली आणि आज देखील पहिल्याच बॉलवरती चौकाराने खातं ओपन केलंय। दोन्ही संघाचे जे अतिरिक्त प्लेयर आहेत आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे। इंद्रजित भैया माने 11 अकलूज आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण इथे बघतोय गणेश स्टील वेळापूर। यावेळेचा बॉल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाने तिथे शर्थीचे प्रयत्न, परंतु आपण इथे बघतोय मैदानावरती धावा देखील घेतल्या जात आहेत। सकाळच्या सत्रामध्ये आपण अगदी तुम्ही जर बघितले बरोबरीत दुपारचे 12 वाजलेले आहेत। 12 वाजलेत आणि मॅच देखील सुरू झाली आहे। यावेळेचा बॉल टायमिंग चांगलं आहे, यावेळेस खूप उंची मिळाली, पाहिजे तितकी लांबी मिळाली नाहीये। मैदानावरती आपण इथे बघतोय अक्षय सरांच्या जाळ्यामध्ये अडकलेला एक मोठा मासा इथे आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय। बिग विकेट डाऊन, अतिशय सुंदर झेल टिपत इथे आपण पाहतोय। संघाला बसलेला पहिला हादरा जो गणेश स्टील वेळापूर या संघाला। निश्चित जर बघितलं मैदानावरती जी सुरुवात अतिशय चांगली होती गणेश स्टील वेळापूर, परंतु इथे अगदी काही क्षणामध्ये आपण मैदानावरती बघितलं एक मोठी विकेट मैदानावरती प्राप्त झालेली आहे। एक विकेट जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे। 5 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स। पहिली ओव्हर तुम्ही बघताय मैदानावरती सुरू आहे। खरं तर स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला जे मोलाचं सहकार्य केलंय त्यामध्ये अनेक मान्यवर आहेत खरं तर या परिसरातील। यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मिड विकेट झोन मधून डीप मिड विकेट, सीमारेषा फोडणारा आमदार चषकाचा एक बहारदार रुबाबदार चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय। खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये जे यूट्यूब प्रणाली आपण इथे बघतोय अतिशय नामांकित असा जो यूट्यूब चॅनल आहे tenniscricketlive.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण। यावेळेचा बॉल इथे मिस टाइम फटका आहे, एसटी रक्षकाच्या हातामध्ये टिपला गेलेला झेल आपल्याला इथे बघायला मिळतोय। दुसरा धक्का जो टीमला मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे। एकंदरीत आयोजकांच्या वतीने सूचना येते आहे, रामदास होले आणि त्याचबरोबर इथं विशाल कांबळे या दोन्ही खेळाडूंना सूचना आहे आपण आयोजकांशी लवकर संपर्क साधा, अन्यथा आपल्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल। आयोजकांच्या वतीने सातत्याने सूचना येत आहेत, प्लीज आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायचे। मैदानावरती आपण बघतोय इथे आजच्या दिवसातील जी पहिली मॅच मैदानावरती रंगलेली आहे। पुन्हा एकदा आपण इथे अक्षय सरांना पाहतोय। यावेळेचा बॉल लाईन लेन भरकटलेला आहे,
डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, तिथे मुख्य पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. अतिरिक्त धावे बरोबरीत संघाचं जे धावफलक आहे 10 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा देव, क्रिकेटचा भगवान ज्यांना संबोधलं जातं, हो यावेळेस काय जबरदस्त चेंडू टाकलाय. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल केली आहे. अगदी जर बघितलं तुम्ही मैदानावरती, फलंदाजाने पुढच्या दाराने डोकवायला गेला, कोण आलं आणि मागच्या दाराने चोर मात्र घर लुटून गेलेत. अक्षरशः असा चेंडू इथे भन्नाट वेगाचा चेंडू होता जो लेग स्टिक वरती जाऊन आदळलाय आणि यावेळेस मात्र संघाला बसलेला तिसरा हादरा. काय जबरदस्त गोलंदाजी. अक्षय बोडरे या कामासाठी ओळखला जातो. तुम्ही बघा, पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. ही खासियत आहे, ही स्ट्रेंथ आहे, ही त्याची ताकद आहे आणि मोठ्या व्यासपीठावरती खेळणारा हा खेळाडू आहे. इतकंच नव्हे तर हा मोठ्या तालमीचा मोठा वस्ताद आहे, कारण त्याची जी तालीम आहे, तुम्ही बघा निमगाव मगर हा जो संघ आहे खरं तर अत्यंत नामांकित संघ, जो गाववाईची जी टीम आहे संपूर्ण महाराष्ट्रभर खेळते, जी माळशिरस तालुका निमगाव मगरला रिप्रेझेंट करते. आज तोच कॅप्टन आपल्याला इंद्रजित भैया 11 या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास होले आणि त्याचबरोबर इथं विशाल कांबळे आपण देखील आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. एकंदरीत 3 कडी गमावलेल्या आहेत. दुसरं षटक जे मार्गस्थ होतंय, यावेळेस हा बॉल खाली राहिलाय. चेंडू उंची जास्त मिळाली नाहीये. तुम्ही बघा सिमेंट विकेट, खरं तर सिमेंट विकेटचा इतिहास सोलापूरला जुना नाहीये. तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये पहिली सिमेंट विकेट जर कुठे झाली असेल ना, ती सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सिमेंट विकेट बनवण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रभर सिमेंट विकेटचा वापर करण्यात आला. हा बॉल कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल. अत्यंत सुरेख झेल टिपत आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट. खरं तर ऑनलाईनच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही या मैदानावरती सहर्ष स्वागत करतो. आणि खरं तर आज महिलांच्या आयुष्यामधील एक महत्त्वाचा सण साजरा केला जातोय. त्यामध्ये विशेष करून जो हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा सण, अर्थातच नागपंचमीचा सण देखील आज आहे. तरी आमच्या सर्व माता भगिनींना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मैदानावरती आपण इथे बघतोय मॅच ऑन आहे. पहिली मॅच आहे जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अतिशय सुरेख असा सामना जो आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा सोहळा, आमदार चषकाचं जे आयोजन तुम्ही इथे बघताय अतिशय सुंदर आहे. यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर. काय प्रॉपर टायमिंग होतं इथे. एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषा फोडतो आणि या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय आमदार चषकाचा एक बहारदार चौकार. चौकारा बरोबरीत आपण पाहतो इथे संघाचं धावफलक जे आहे 14 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा फटका इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर होतं. जी गती होती त्या गतीचा वापर आणि त्या गतीला दिलेलं जे प्रत्युत्तर होतं ते अफलातून त्या चेंडूवरती तब्बल 4 धावा वसूल केल्यात. 1.3 चा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेला आहे. 5 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेची 2 षटकं आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्हाला जास्त धाबा गोळा कराव्या लागतील. ही रणनीती फलंदाजांची आहे. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू होता. अंगभेदक मारा, शरीरावरती जाऊन आदळलेला चेंडू. इथे कुठलीही धाव तुम्हाला बघायला मिळत नाहीये. आमदार चषक तुम्ही बघा, काल सायंकाळच्या सत्रामध्ये आमदार साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. समोर जर काल जे प्रमुख अतिथी होते त्यामध्ये सयाजी राजे, मोहिते पाटील हे देखील उपस्थित राहिले. यावेळेचा हा बॉल क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा,
बॉल अडवता अडवता पाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. किस्मत की देवी मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. खरे तर नशिबाची साथ हवी आहे आणि ती नशिबाची साथ फलंदाजाला होती. आपण पाहतोय झेल सुटला आणि त्यानंतर चौकार देखील प्राप्त झालेला आहे. 18 धाबा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. ज्यावेळेस एखाद्या खेळाडूला जीवदान प्राप्त होतं त्यानंतर त्या खेळाडूचा आत्मविश्वास देखील वाढला जातो. यावेळेसचा बॉल आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती लॉंग लेग सीमारेषा फोडणारा आमदार चषकामधील बहारदार रुबाबदार चौकार. जीवदान तुम्ही बघा, या अगोदरच्या चेंडूवरती दिलेलं जीवदान आणि त्यानंतर दिलेल्या जोरदार प्रत्युत्तर. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 धाबा. 4 गडी बाद झाले. 4 गडी बाद झाल्यानंतर देखील जर जी धाव्यांची गती आहे ती मात्र थांबू देत नाहीये फलंदाज. आपण इथे बघतोय शुभमला आपण इथे मैदानावरती खेळताना पाहतोय. ज्या फलंदाजाने अतिशय अफलातून बॅटिंग केली आहे. खरं तर इथे 4 विकेट गेल्या असताना थोडासा अडचणीचा काळ बनला होता, परंतु तिथून पुढे जो शुभमने मात्र एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 22 धाबा, 22 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. तिसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत विजय लोंढे उर्फ दादा यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुढे दादावरती मोठी जबाबदारी या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. खरं तर हे मैदान अगदी प्रशस्त आहे. मैदानावरती आपण पाहतोय प्रत्येकाला खेळायला येण्यासाठी जो आग्रह करतोय, कारण हे मैदान जर तुम्ही बघितलं अगदी बघता क्षणी या मैदानाच्या प्रेमामध्ये खेळाडू पडतायत. खरं तर ही ओपनची किंवा गावाची टुर्नामेंट असते तर महाराष्ट्रामधून मोठे संघ जे या मैदानावरती खेळण्यासाठी आतुरलेले आहेत. आगामी काळामध्ये डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून ती देखील टुर्नामेंट बघायला मिळेल जी डिसेंबरच्या अखेरीस असते. त्रिशिका चषक, जी त्रिशिका चषक तुम्ही यावर्षी बघितली गाववाईज फॉर्मॅटमध्ये, ती देखील याच मैदानावरती कव्हर केली. 22 धाबा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन. दादा लोंढेची करामत तुम्हाला मैदानावरती बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. दादा लोंढेची ही खासियत आहे. तुम्ही बघा दादा लोंढे प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आहे. गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी करतो, फलंदाजी देखील चांगली करतो आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब. याही वेळेचा बॉल ओळीने तिसरा चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या टाकल्यात. इतकंच नव्हे तर आपण बघतोय साखळदंड टाकलेत का काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण फक्त जागेवरती उभं करून ठेवलंय. एकही धाव आलेली नाहीये. सोमनाथ जाधव जो खेळाडू आपण इथे स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, 22 धाबा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय इथे पायावरती होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पाठीमागे बॅकअप नव्हता, परंतु खूप दूरवरून तिथे खेळाडू पोहोचतायत. एकच धाव जी मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. लेगबाईचा इशारा कळवला जातोय इथे. खरं तर तुम्ही बघा ऑक्शन प्रक्रियेमध्ये खरं तर खेळाडूंची देखील स्पर्धेला साथ असणं फार महत्त्वाचं आहे. ज्या खेळाडूंकडे वेळ असेल त्यांनीच फॉर्म भरत चला, कारण एखादा खेळाडू जर आला नाही तर त्या संघ मालकाचं प्रचंड नुकसान होतं. कारण त्या संघ मालकाने तुमच्यावरती टाकलेला विश्वास आणि आयोजकांनी जो खेळाडूंवरती टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला कुठेतरी तडा जातो. त्यामुळे खेळाडूंना ज्यांना शक्य असेल त्यांनीच इथून पुढे फॉर्म भरत चला. यावेळेचा बॉल, व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका आहे. टायमिंगचा वापर करत इथे हवाई सफर घेणारा हा फटका आणि या चेंडूवरती तब्बल 6 धाब्यांची मोहर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघू शकता शुभमच्या टप्प्यात दिलेला चेंडू आणि इथे शुभम कळवतोय टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच. धाबा देखील 6 मिळवलेल्या आहेत. षटकाराने मात्र इथे आपण पाहतोय संघाचा धावफलक 29 धाबा ज्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त तडाखा होता जो
बलाढ्य ताकदवान खेळाडू तुम्ही मैदानावरती बघताय. उंची देखील आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता तिथे. बघायचं यावेळेस धावबाईची संधी, डायरेक्ट हिट, परंतु इथे फलंदाजाने घरटं सोडलेलं नाहीये. डॉट चेंडू बरोबरीत षटक क्रमांक 3 जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. दोन पंच तिथे एकत्रित येत आहेत. बघायचंय, चर्चा होतीये या स्पर्धेसाठीचे जे आपले नामांकित पंच आपल्याला लाभलेले आहेत. खास करून तुम्ही बघा या स्पर्धेसाठीचे जे पंच आहेत, ज्ञानेश गवारे सर जे पंढरपूर परिसरामधून बिलॉंग करतात, तर त्याचबरोबरीत आमचे वरुण बुर्ला सर जे सोलापूर शहराला रिप्रेझेंट करतात. तर तिसरे पंच जे आपण इथे बघतोय, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे पंच आहेत असे शेर सोहेल काजी हे देखील आपण पाहतोय, जे पुणे परिसरामध्ये पंचांची भूमिका साकारतात. अगदी गौंजे सारख्या स्टेडियमवरती देखील ज्यांनी अनेक स्पर्धा कव्हर केल्या असे आमचे सोहेल काजी सर जे आपल्या समोर जॉईन आहेत. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत जर बघितलं आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला धावफलक रोखलेला होता, परंतु पुन्हा एकदा जी धाब्यांची गती आहे ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वाढताना बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने चांगला फटका इथे बघायला मिळतोय. टायमिंगचा वापर करत इथे चेंडू सरळ सीमारेषा फोडतोय. मोक्याच्या शर्यत चौकार आणि इथे येतोय 33 धावा. 4 धावांचा जो बोनस तुम्ही बघताय, काय फटका होता, टायमिंग प्रॉपर होतं. गोलंदाज इथे आपण बघतोय शहाजी माने यांच्यावरती जो जोरदार तडाखा झालाय त्यावरती आपण इथे नक्कीच पाहतोय. आमदार चषक स्वतः संघ मालक आपण इथे बघतोय. याही वेळेस पुन्हा एकदा पूलचा फटका आहे. क्षेत्ररक्षकाला टाटा गुडबाय करत हा चेंडू देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओळीने दुसरा चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे बघायला मिळत आहेत. खरं तर इथे काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 37 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 3.2चा खेळ संपलाय. अजून देखील जर बघितलं आपण मॅच ऑन आहे. सुरुवातीला विकेट आल्या त्यानंतर वाटलं होतं धावफलक कुठेतरी थांबलेला आहे. पुन्हा एकदा फटका जोरदार आहे. अगदी तलवार फिरवावी अशी बॅट फिरवली जाते या मैदानावरती. सोमनाथ जाधव 2 चौकार ठोकले, त्यानंतर आलेले एक सिंगल. 38 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ज्या धावफलकावरती लावल्या गेलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जो 54 पर्यंत आहे. यावेळेचा बॉल अगदी धीम्या गतीचा चेंडू होता. तिथे मॅजिक बॉल होता हा. जादू दाखवली इथे गोलंदाजाने आपल्या गोलंदाजी मधले. अगदी उसळी घेणारा चेंडू, परंतु अगदी धीम्या गतीने, जिथे शुभम सारख्या फलंदाजाला फक्त दर्शक बनवलंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा प्रचंड मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळते. तर इथे ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट ज्ञानेश सर.
रामदास होले आपला अजून देखील संपर्क झालेला नाहीये. आपल्याला विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबरीत विशाल कांबळे तिसऱ्या पंचांचा डिसिजन होतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज इथे बाद आहेत. नेक्स्ट बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत न्यू बॅटर आपण इथे बघतोय शुभम तोरणे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 जे मार्गस्थ आहे शुभम आल्याच केला इशारा जाता जाता शेवटच्या चेंडूवरती सरळ चेंडू फेकून दिलाय तिथे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मोक्याच्या क्षणी आलेला एक बाहुबली हिट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बिग हिट केलाय या चेंडूवरती धावा देखील तब्बल 6. या षटकामध्ये 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने तब्बल 15 धावा ज्या वसूल केल्या गेल्यात. धावफलकावरती 44 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. निम्मा संघ जो तंबूच्या आश्रयाला पोहोचलेला आहे. निम्मे खेळाडू जे आपण डगआउट मध्ये पोहोचलेले आपण बघितलेले आहेत. उर्वरित अजून देखील 5 विकेट ज्या टीमकडे बाकी आहेत. गणेश स्टील वेळापूरची टीम तुम्ही बघा सुरुवातीला थोडीशी अडचणीमध्ये होते. शुभम पवारने मात्र थोडीशी अडचण दूर केली आणि त्यानंतर शुभम तोरणेने देखील आल्याच आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती त्याने बिग हिट केला आणि धावा देखील तब्बल 6. 44 धावा आपल्याला ज्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. इथून पुढे देखील जर बघायचे अजून शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 6 चेंडू अजून देखील पहिल्या डावामधील शेष आहेत. इथून पुढे बघायचे मैदानावरती विजय यावेळेचा बॉल विजयचा हा चेंडू पंचांकडे अपील तिथे होतीये. अगदी एस्टॅनच्या वरून गेलेला हा चेंडू असावा कदाचित. डॉट चेंडू प्राप्त होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू बरोबरीत इथे आपण बघतोय 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे देखील पाहायचे मैदानावरती शेवटचे उर्वरित जे 5 चेंडू आहेत ते कशा प्रकारे हाताळले जात आहेत. यावेळेचा बॉल टायमिंग चांगलं आहे. फटका देखील सुरेख इथे बघायला मिळतोय. चेंडू सरळ तिथे पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषकामधील एक रुबाबदार चौकार षटकारांची आतिषबाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुरेख फटकेबाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कामगिरी अतिशय जोरदार नक्कीच आपल्याला इथे बघायला मिळते. चौकार षटकाराने जो धावफलक कायम पुढे नेलाय. याही वेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि याच बरोबरीत फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. काय जबरदस्त फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघू शकताय. 2 पावले पुढे आला आणि चेंडूला मात्र सरळ पाठवलंय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा एक मॅक्सिमम हिट. इथे मात्र धावा देऊन जातील तब्बल 6 धावा. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय याही वेळेस आपलातून फटका इनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक हवाई सफर आणि हा बॉल देखील पाठवलाय खूप लांब लांब लांब. येतोय आमदार चषकामधील एक बहारदार षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकत जो संघाचा धाव फलक आहे 60 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला इथे बघायला मिळतोय जबरदस्त बॅटिंग. मोक्याच्या आलेल्या धावा ज्या आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 60 धावा 5 मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय सुरेख खेळ जो मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. एकंदरीत अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. सुरुवातीला वाटत होतं थोडासा धावफलक कमी होईल परंतु इथे मात्र फलंदाजाने शेवट गोड करण्याचा ठरवला आहे. हा बॉल देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध दरी भेदली गेली आहे. या चेंडूवरती देखील चौकार.
विजय विजय लोंढेचा घेतलेला खरपूस समाचार. 11 चेंडूमध्ये 26 धावा खर्च केल्या आणि इथे बघा ज्या दादा लोंढेने सुरुवातीला 3 चेंडू निर्धाव टाकले होते त्यालाच काय खरपूस समाचार घेतलाय आणि यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. द ग्लोरियस अनसर्टनली, अनिश्चिततेने भरलेला असा परिपूर्ण असा हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठं कसं काय घडेल सांगू शकत नाहीये. धावबाईची संधी आणि आपण इथे बघतोय फलंदाज घरटं सोडलं आणि डायरेक्ट हिट तिथे फलंदाज धावबाद. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर 64 धावा आहेत. जिंकण्यासाठीचं जे आव्हान आहे 36 चेंडू आणि 65 धावा. यानंतरची जी पुढची मॅच आहे त्याचा आपण लगेच टॉस या ठिकाणी घेतोय. साई क्रिकेट क्लब श्रीपूर आणि त्याचबरोबर इथं महेंद्र 11 पिलीव. चला दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत आपण टॉससाठी लगेच यायचंय. श्रीपूर संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर इथं महेंद्र 11 पिलीव या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय.
अभि सर भागवत, आपल्याला विनंती आहे, सातत्याने आपल्यासाठी सूचना येत आहेत, आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले ची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. दुसऱ्या डाबाला सुरुवात होतीये. सलामीचे बॅटर अक्षय सर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती शक्ती प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळतंय. अक्षयच्या बॅट मधून कव्हर पॉइंट मध्ये हा डीप मध्ये खेळलेला हा फटका होता, त्यावरती धावा देखील 4 मिळत आहेत. तुम्ही बघा जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. पहिल्या डाबामध्ये देखील चौकाराने खातं ओपन केलं होतं, दुसऱ्या डाबामध्ये देखील चौकार ठोकदे खातं ओपन केलेलं आहे. 65 धाब्यांचा पाठलाग आणि या पाठलागाचा लक्ष्य गाठत असताना जो सुरुवात आपण इथे मैदानावरती बघतोय. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर येत फटका सुरेख आणि कॅच बघायचा इथे. अफलातून कॅच इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय, परंतु ऑन फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. परंतु मंडळी एकदा प्रयत्न आवडले असेल तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. खरं तर सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा क्षण आपल्याला इथे बघायला मिळाला आहे. अफलातून झेल आणि मला वाटतंय नव्याने जो रूल्स अपडेट झालाय, मला वाटतंय तो काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आता मागील महिन्यामध्ये नवीन रूल्स जे अपडेट केलेत आणि त्यानुसार मला वाटतंय पंच शहानिशा करतायत. इथे तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. खरं तर जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन नेम जे अपडेट झालेले आहेत ते रूल्स नुसार आपण या ठिकाणी तो डिसिजन दिलेला आहे. अर्थातच हा षटकार घोषित केला जातोय. एकदा जो सीमारेषेवरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने जर सीमारेषा ओलांडली आणि जरी तो पुन्हा आत येऊन कॅच जरी धरला तरी तो 6 ग्राह्य धरला जातो. त्यामुळे जे नवीन रूल्स अपडेट झालेत त्याला आपण फॉलो करतोय. आणि इथे आपली जी पंचांची जी टीम आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे नामांकित पंच आहेत, सोहेल सर इथे माझ्यासमोर जॉईन आहेत आणि त्यांनी कळवलं की इथे
हा नवीन नियमानुसार आपण 6 जाहीर करतोय आणि इथून पुढे देखील खेळाडूंनी या गोष्टीची दखल घ्यायची आहे. क्रिकेट जसं अपडेट होतंय त्या रूल्समध्ये बदल देखील तुम्हाला करावा लागेल. खरं तर तुम्ही खेळाडूने जरी बाउंड्री रोपच्या आतमध्ये अडवला असेल आणि जरी तो चेंडू हवेत असेल, परंतु तो जर क्षेत्ररक्षक बाउंड्री रोपच्या बाहेर गेला आणि पुन्हा त्याने आतमध्ये जर येऊन कॅच पकडला तर तो 6 ग्राह्य धरला जातो. नियम सर्वांसाठी सारखेच आहे. कुठल्याही एका खेळाडूसाठी किंवा एका टीमसाठी वेगळे रूल्स नाही आहेत. आणि तुम्हाला रूल्स बघायचे असतील तर तुम्हाला मी एक इंस्टावरती आयडी सांगतो, जी अत्यंत नामांकित पंच आहेत अनिल चौधरी यांचे जे व्हिडिओज आहेत, तुम्ही इंस्टाग्रामवरती लगेच जा आणि अनिल चौधरी यांचे व्हिडिओ बघा. जे सर्व अपडेट जे रूल्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते. त्यानंतर तुम्हाला या गोष्टींची माहिती परिपूर्ण मिळाली जाईल. अनिल चौधरी इंस्टाग्राम पेजवरती जा आणि तिथे त्यांना फॉलो देखील करा, कारण आपण क्रिकेट खेळतोय. आपल्याला ज्या नवीन रूल्स आहेत, जे अपडेट झाले, त्याची माहिती देखील होणं फार गरजेचं आहे. मैदानावरती जाऊयात पुन्हा एकदा आपण. खरं तर झेल टिपण्याचा जो प्रयत्न होता अतिशय सुरेख होता. शेवटपर्यंतचा जो प्रयत्न तुम्ही मैदानावरती बघितला कॅच पकडण्याचा, परंतु शेवटच्या क्षणी असफल राहिले. कारण जे न्यू रूल्स अपडेट झाले त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अनेक फेरबदल केलेत आणि प्रत्येक वर्षी काही ना काही क्रिकेटमध्ये जे नवीन रूल्स येतात ते देखील अपडेट होत चाललेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे धावफलकावरती 10 धावा आहेत. अक्षय स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस बघायचे निम्म्या खेळपट्टीवरती आला आणि आपण पाहतोय पुढे चेंडू सरळ तिथे लॉंग लेग सीमारेषा फोडतोय. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. खरं तर अशा प्रकारचे शॉट तुम्ही बघा, मला जास्त करून सोलापूर जिल्ह्यामध्येच बघायला मिळतात. आणि विशेष करून आमची जी निमगाव मगरची जी टीम आहे त्यांची ही वेगळी खासियत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये नवीन काहीतरी अपडेट आणायचं ही निमगाव मगरची खासियत आहे. आणि अक्षय सरांचा हा जो प्रयत्न आपण मैदानावरती बघतोय अतिशय सुरेख राहिलेला आहे. अगदी 4 ते 5 पावलं पुढे चलत आले आणि त्यानंतर बॉलवरती केलेलं आक्रमण मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. 14 धावा ज्या धावफलकावरती आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत. 27 चेंडू आणि 51 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठीचं जे आव्हान आहे इथून पुढे देखील पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर आपण इथे बघितलं अतिशय सुंदर असा सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय. गोलंदाजाने थोडासा कर्दन काळ बनला तिथं. अक्षय यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट डाऊन द ग्राउंड फटका आहे. अगदी मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू डीप मिड विकेटमध्ये जातो. तिथे क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलंय. धावफलकावरती तुम्ही बघा 16 धावा आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांनी मोठी हजेरी या मैदानावरती लावलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील काल गर्दी खूप होती आणि लाईव्हची अनेक प्रेक्षक वर्ग जे लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल गुडघा टेक तमाशा देख अक्षयच्या बॅटमधून इथे पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम षटकार. अगदी पाहावं आणि पाहतच राहावं इतका जबरदस्त तडाखा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार ठोकत मात्र पहिल्या षटकामध्ये धावेंचा महापूर इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये जोडलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा
आणि इथे धाबा देखील आलेले आहेत तब्बल 22 धाबा पहिल्याच ओव्हर्समध्ये. अजून देखील पॉवर प्लेचं एक षटक जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे, त्यामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त करून माळीनगरचा सुहास कचरेला पुढे आणलं जाईल. माळीनगरचा सुहास जो अत्यंत प्रभावीपणे गोलंदाजी करतो, आज बघायचंय. आणि ऑलरेडी सुहासवरतीच ही जबाबदारी सोपवलेली आहे. सुहास कचरे जो माळीनगर गावाला रिप्रेझेंट करतो, त्याला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर खेळाडूंनी देखील जर बघितलं आपण इथे, इथे डेट चेंडूची घोषणा होतीये. खरं तर तुम्ही बघा, डॉक्टर रोहित माने देशमुख सर जे ऑनलाईन मॅच बघतायत, त्यांनी त्या रूलची लगेच माहिती घेतली आणि आमच्या स्कोरर मित्रांना लगेच माहिती पाठवली. खरं तर माणसाने आयुष्यामध्ये इतकं अपडेट राहिलं पाहिजे. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा दादाची दादागिरी, आणि यावेळेस देखील हवाई सफर इथे मैदानावरती बघायला मिळते. आकाश मार्गाने बॉलला देखील पाठवलंय थेट सीमारेषेच्या बाहेर. वाघांची एक मोठी दहाड जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सुपरसोनिक सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. या षटकारा बरोबरीत आपण धावफलकावरती 28 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज, चेंडू पाठीमागे मार्गक्रमण करेल. एक सिंगल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एकोणतीस धावा ज्या धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. श्रीपूर टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेचा बॉल अप्रतिम सुरेख गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सुहासला इथे आपण गोलंदाजीच्या माध्यमातून बघतोय. खरं तर अक्षयला त्याने शांतपणे उभं करून ठेवण्याचं काम केलंय. सुरुवातीला जास्त वेगाने धावा आलेल्या आहेत. 21 चेंडू 36 धाब्यांची आवश्यकता आहे. अक्षय पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्षयचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल. सुहासने आपली कामगिरी करून दाखवली आहे. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये, मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. खरं तर मलिंगा स्टाईलने जी बॉलिंग आपल्याला इथे बघायला मिळते सुहास कचरेचे, आणि त्याने मात्र अक्षयला आपल्या या गोलंदाजीमध्ये अडकवलेला आहे, जाळ्यामध्ये अडकवलंय. संघाला बसलेला जो पहिला हादरा आहे जो मैदानाच्या आतमध्ये बसेल. पुढची जी मॅच आहे, दोन्ही संघाला सूचना आहेत. आपले जे प्लेइंग 11 जे 11 खेळाडू खेळणार आहेत, त्यांची ऑलरेडी जी लिस्ट आहे ती आपण आयोजकांकडे द्यायची आहे. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय चांगला खेळ आपल्याला इथे या क्रीडा नगरीमध्ये उत्साहामध्ये संपन्न होताना बघायला मिळतोय. 5-5 षटकांचे सामने जे आयोजकांनी इथे केलेले आहेत, कारण 6 षटकांसाठी खूप मोठा वेळ खर्च होतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने कव्हर करण्यासाठी थोडंसं व्यत्यय येतो. 29 धावा धावफलकावरती. काल रात्री तुम्ही बघितले असतील फ्लड लाईट्स काय जबरदस्त होत्या. खरं तर या मैदानाला स्टेडियमची अनुभूती काल प्रेक्षकांना आलेली आहे. इतक्या जबरदस्त लाईट्स ज्या काल आपण या मैदानावरती बघितल्या. 29 धावा. न्यू बॅटर डॉक्टर अमोल रसाळ सर. डॉक्टर साहेबांचा हा चेंडू इथे. यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाजाला जीवदान. चांगला थ्रो होता, कलेक्शन थोडंसं खराब तिथे बघायला मिळतंय आणि त्यानंतर मात्र थोडीशी नाराजी देखील आपल्याला बघायला मिळते, जी सुहास यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर पनासे सरांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत. ज्यांचं नुकतंच आगामी काळामध्ये एक मोठं हॉस्पिटल या परिसरामध्ये होतंय.
यावेळेचा बॉल पुन्हा एकदा टायमिंगचा वापर करत बॉलला मात्र दाखवले आहे खूप लांबी, उंची देखील तितकीच, लांबी देखील तेवढीच, आणि या बॉलवरती येतोय खणखणीत षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि मंडळी इथे धावफलकावरती 2 व्यक्तीमधील वैर दाखवणारा आकडा इथे जोडलेला आहे. अर्थातच 36चा आकडा. ज्यावेळेस 2 व्यक्तीमध्ये वैर निर्माण होतं त्यावेळेस आपण म्हणतो तुझ्यात आणि माझ्यात. आजपासून 36चा आकडा आहे. तो 36चा आकडा इथे धावफलकावरती सोडलेला आहे. धावफलकावरती स्पर्धेच्या अथक प्रयत्नांमध्ये जो आयोजनामध्ये यशस्वी वाटा आहे असे नुकतंच शिवपूजा हॉस्पिटल जे नव्याने सुरू होत आहे असे डॉक्टर शिवाजी पनासे सर, वैद्यकीय क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे. खरं तर तुम्ही बघा डॉक्टर मंडळींचं मोठं योगदान आहे. तुम्ही बघा कोरोना काळामध्ये तुमच्या अनेकांच्या स्वतःच्या पत्नी देखील जवळ आल्या नाही, स्वतःची मुलं देखील जवळ आले नाहीत, आई वडील देखील तुमच्या जवळ आले नाहीत, परंतु त्यावेळेस डॉक्टर मंडळींनी कोरोना काळामध्ये आपल्यावरती उपचार केले आणि ना भूतो ना भविष्य अशी तुम्ही खरं तर ते आयुष्य जगलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर मंडळींना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. मी नेहमी सांगतो डॉक्टर म्हणजे देवही नाही आणि डॉक्टर म्हणजे राक्षस देखील नाही आहेत. कुठल्याच डॉक्टरांना वाटत नाही की कुठल्या माणसाने मरावं. प्रत्येकाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंतची धडपड जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या मंडळींची बघायला मिळते. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना मनापासून धन्यवाद आणि त्यांचं कौतुक आहे. यावेळेस झेल सुटला आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषा बोलतोय. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. 40 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि 25 धावा मैदानावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 17 चेंडू 25 ची मॅच. काय फिल्डिंग सुरू आहे इथे. आज बघा तुम्ही क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचला आणि इथे सुमितच्या हातामधून देखील झेल सुटलेला आहे. बघा आज मैदानावरती फक्त कॅच सुटतायत आणि ही जीवदानं तुम्ही बघा किती महागडी ठरणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू आणि 24 धावा. 16 चेंडू 24 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना होता कुठं तर सामना आला कुठं. यावेळेचा हा फटका उंच आकाशामध्ये. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत, कुठलीही चूक करणार नाहीयेत. वेट केलाय, खूप उंची होती आणि खरं तर बॉलवरती लक्ष ठेवत 2 हातांची ओंजळ इथे मजबूत पकड आणि त्यानंतर टिपलेला एक सुरेख झेल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सोमनाथ जाधव सर्वात सेफ हँड आहेत कारण आमचे स्कोरर मित्र कळवत सोमनाथ सरांची जितक्या मॅच त्यांनी बघितली एकही झेल सोडलेलं नाहीये. त्यामुळे हा झेल अगदी सहज सोप्या रीते हा झेल टिपलेला आहे. क्रिकेट तुम्ही बघा हा अविस्मरणीय खेळ आहे. खरं तर ज्या खेळाने आम्हाला आनंद मिळतो. आज तुम्ही बघा आनंद विकत घेतला जातो, काहींना आनंद मिळत नाही, परंतु आम्हा टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना अगदी मोफत आनंद इथे मिळतोय. खरं तर काल देखील मी सांगितलं जेव्हा एखाद्या खेळाडूची बॅट तुटली जाते त्यावेळेस त्या खेळाडूला इतकं दुःख होतं की जितकी प्रेयसी सोडून गेल्यानंतर दुःख होत नाही तितकं दुःख त्याची बॅट तुटल्यानंतर होतं. खरं तर त्यांच्या क्रिकेटवरती असलेलं जे प्रेम आहे आणि ते प्रेम काल देखील मी सांगितलं. अनेकांना सय्यारा सिनेमा बघितल्यानंतर रडू येतं, परंतु मला आलं नाही कारण माझं जे प्रेम आहे ते फक्त क्रिकेटवरती आहे. आणि हे क्रिकेटचं प्रेम जे आपण इथे बघतोय आज तोच क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती अजित बडे. अकलूज परिसरामध्ये तुम्ही बघा एबी स्पोर्ट्स नावाची एक मोठी शॉप आहे. अजित बडे सरांची आपल्याला बघायला मिळते. त्यांना गोलंदाजीसाठी 5 रन केले. 41 धावा आहेत. 14 चेंडू 24 धावा मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता आहे.
यावेळेचा बॉल पुन्हा एकदा टायमिंगचा वापर करत गोलंदाजाला दाखवलं आसमान. अतिशय अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि असं म्हटलं जातं ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. इथे ताकदीचं दर्शन आपल्याला बघायला मिळतंय. फलंदाजाने गोलंदाजाला दाखवलेला आसमान. 13 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सत्तेचाळीस धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 13 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना बघा तुम्ही. एक एक कॅच किती महत्वाचा होता या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल उच्चयष्टीच्या बाहेरचा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. खेळाडूंकडे रिव्ह्यू आहे. तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकताय आणि तो रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी झालेला आहे. खरं तर इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना त्यावेळेस तुम्ही आपला रिव्ह्यू वापरू शकता. खरं तर मध्यंतरी मी एक इंस्टावरती एक पोस्ट वाचली की एका खेळाडूला विचारले की तुझी सर्वात आवडती टीम कुठली, तर त्याने सांगितलं सर्वात आवडती टीम ही माझी न्यूझीलंड आहे. कारण न्यूझीलंडचा जो संघ आहे तो ज्यावेळेस रिव्ह्यू घेतो ना त्यावेळेस पंचांना त्यांचा कॅप्टन म्हणतो, सर पहिल्यांदा सॉरी, मला तुमच्या निर्णयावरती शंका नाही आहे, परंतु मला एकदा चेक करायचं आहे, तुमची परवानगी आहे का. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला सगळ्यात चांगला संघ मानलं जातं. असे खेळाडू आणि खरं तर इथे यावेळेस तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. बघायचे तिसरे पंच काय डिसिजन देत आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू मात्र गमावलेला असेल. व्हाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होते. 48 धाबा 13 चेंडू आणि 17ची जी मॅच आहे. दादा खरं तर डॉक्टर अमोल रसाळ सर आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे पाहायचंय धावबाईची अपील मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. खरं तर आता दोन गोष्टी इथे चेक केल्या जातील. कारण बॉलिंग ॲक्शन केल्यानंतर गोलंदाजाचा जो हात आहे तो खांद्याच्या पुढे आलाय का. कारण पुढे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाठीमागे नेता येत नाहीये. कारण खांद्याच्या पाठीमागेच असताना तुम्हाला ही मंकड विकेट मैदानावरती घ्यावी लागते. मैदानावरती आपण बघतो इथे अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या क्रिकेटमध्ये बारकाईने अभ्यास करावा लागतो. खरं तर तिसऱ्या पंचांनी नॉट आऊटचा इशारा दिलाय. कारण गोलंदाजाने ज्यावेळेस बॉल लावलाय ना त्यावेळेस फलंदाज क्रीजमध्येच होता, आपल्या घरट्यामध्ये सुखरूप होता. त्यामुळे इथे फलंदाज सेफ आहेत. अजित बडे जितके चाणाक्ष आणि जितके हुशार आहेत ना तितक्या काही पटीत फलंदाज देखील हुशार आहेत. त्यामुळे अजित बडे सरांचा अंदाज फेल गेलेला आहे. 13 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळते. जबरदस्त सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. धावा जास्त झाल्या होत्या परंतु त्या धाब्यांचा पाठलाग करत असताना बॅटिंग देखील चांगली बघायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अतिरिक्त धाव जी मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. मंडळी तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव मोठ्या कष्टाने जमवली आहे. असं म्हटलं जातं की कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं अशी अवस्था आपल्याला इथे बघायला मिळते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल असेल. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. अत्यंत सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन. चला नेक्स्ट बॅटर लगेच आपण मैदानावरती यायचंय. जिंकण्यासाठीचं जे आपण
लक्ष इथे पाहतोय 12 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर आपण इथे मैदानावरती पाहतोय. संघाचे संघ मालक स्वतः शहाजी माने सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 49 धावा ज्या आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमवलेल्या आहेत. आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त आणि खरं तर या स्पर्धेचं जे आयोजन तुम्ही बघताय, गोलंदाजी मार्कवरती सुहास माळीनगरला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघतोय. माळीनगर परिसरातील हा खेळाडू आहे. हा अत्यंत गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. तुम्ही बघा या तालुक्याला मोठा इतिहास लाभलेला आहे. माळीनगरचा जो कारखाना आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिला साखर कारखाना आहे. त्यामुळे या माळशिरस तालुक्याला मोठा इतिहास आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल लॉस होईल. या चेंडूवरती देखील एक वाघांची मोठी दहाड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. शिवछत्रपतींचा छावा भावा इथे मिळतील 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचा जे धावफलक आहे तो अत्यंत वेग धारण करेल. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठीचं समीकरण फक्त 10 धावा. 11 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला सामना आजच्या दिवसातील जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अतिशय सुंदर सामना. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय इथे उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. लाईन लेन भरकटलेला आहे. मंडळी आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना मागतो शेजारी. व्हाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्त 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. यावेळेचा बॉल इथे पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. लेग स्टिक वरती आदळलेला चेंडू आणि त्यानंतर मात्र इथे विकेट प्राप्त होतीये. पुढचा जो सामना आहे तो सामना लगेच आपण मैदानावरती कंटिन्यू करणार आहोत. आपण तयार राहायचंय. या मैदानावरती आपण इथे बघतोय ज्यांनी खेळपट्टी बनवण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं असे कृषी उत्पन्न मार्केट कमिटी अकलूजचे माजी संचालक दादाराजे घाडगे साहेब अजून देखील उपस्थित झालेले नाही आहेत. तर त्यांची देखील उपस्थिती फार महत्त्वाची आहे. काल संध्याकाळपर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत त्यांनी या मैदानावरती हजेरी लावलेली आहे. शिवपूजा हॉस्पिटल यांचं देखील या स्पर्धेसाठीचं जे मोठं सहकार्य आपण या स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे. मैदानावरती आपण पाहतोय एक यशस्वी आयोजन. खरं तर आयोजकांचं देखील नामोल्लेख होणं फार गरजेचं आहे. आयोजकांनी अथक परिश्रम घेतलेत. वेळापूर परिसरातील जे तरुण खेळाडू आहेत त्यांनी या स्पर्धेचं जे आयोजन केले अतिशय सुंदर आयोजन आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठीचं जे समीकरण आहे फक्त 9 धावा. यावेळेचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. इथे व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 57 धावा आहेत. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धाव्यांची आवश्यकता आहे. आजचे सामने तुम्ही बघा सर्व सामने 5 षटकांचे आहेत. याही वेळेचा बॉल खूप बाहेरचा चेंडू. सातत्याने येणाऱ्या अतिरिक्त धाव्यांचा बोनस आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सुहास कचरे मात्र आपण इथे बघतोय थोडस लाईन लेंथ भरकटलेला आहे. दिशा भरकटलाय. इथे लाईन लेंथ भरकटलाय. त्याला लाईन सापडणं अचूक टप्पा त्याला शोधावा लागेल आणि अचूक टप्प्याच्या शोधामध्ये सुहास कचरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 9 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल बॅटची हलकीची एज प्राप्त होईल. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहेत. 1 धाव जी तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 1 धावे बरोबरीत आपण इथे बघतोय इक्वेशन बदलला जाईल. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठीचं समीकरण आहे फक्त 1 षटकार म्हणजे 6 धाव्यांची आवश्यकता आहे. संघ मालक बघूयात MSD स्टाईलने सामना फिनिश करणार का.
यावेळेचा बॉल खूप बाहेरचा चेंडू होता, बॉलचा पाठलाग केलाय तिथे आणि त्यावरती आपण बघतोय फक्त एक धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक आहे 60 धावा. जिंकण्यासाठीचं समीकरण 7 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. 5 धावा. पुन्हा एकदा हा बॉल शेवटच्या चेंडूवरती केला इशारा जाता जाता. MSD स्टाईलने सामना फिनिश केलाय. षटकाराने सामना इथे फिनिश होतोय. खरं तर अगदी एक ओव्हर राखत हा सामना फिनिश केलाय आणि या सामन्याचा हिरो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने 7 चेंडूमध्ये 21 धावा जमवल्या, अर्थातच 2 षटकार आणि 2 चौकार ठोकत अक्षय बोडरे या सामन्याचे राहिलेले आहेत हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय सरांना आपण जाहीर करतोय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे संपतीये. ज्ञानेश सर, ज्ञानेश सर, मंच कुठे